पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत एका नवीन ब्लॉगमध्ये. आपण जात आहोत नर्सरीमध्ये झाडं घ्यायला आणि माझ्यासोबत आहे श्रेयस करतो ड्रायव्हिंग. रोडचा फार कचुंबर झालेला आहे आणि त्याला थोडं नॉलेज आहे माझ्यापेक्षा, म्हणून मी त्याला म्हटलं थोडं तू कर, तोपर्यंत मी ब्लॉग बनवते. आता जी नर्सरी आहे ना तिथे सगळी फुलझाडं प्लस आंब्याचे रोपटे, काजूचे रोपटे, बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या जाती मिळतात. म्हणजे त्या फुलाच्या असतील किंवा काजूच्या असतील, फणसांच्या असतील. त्या नर्सरीत आम्ही लास्ट टाईमसुद्धा गेलो होतो, बट ब्लॉग नव्हता बनवलेला मी. रोड बघा थोडा सुंदर आहे. पोटातलं पाणी पण हलणार नाही, एवढा सुंदर रोड आहे हो. इथे जर नवीन गाडी घेऊन आलो तर त्या गाडीची पण दुर्दशा आणि स्वतःची सुद्धा. हे बघा इकडे स्कूल आहे वळवीचं. तू यायचंस का रे ह्या स्कूलमध्ये? मग तुझी 7वीपर्यंत कुठे झाली श्रेयस? 7वीपर्यंत कुठे झाली? रामराजी. अच्छा ओके, रामराजी. इकडे हॉस्पिटल आहे.
मंदिर बांधलेलं आहे नवीन गोपाळवाडीमध्ये, फार सुंदर बांधलेलं आहे. आणि इकडे आहे हा घर आहे, पण इथे एक राधाकृष्णाचं मंदिर आहे, ते फार सुंदर मंदिर बांधलेलं आहे ते पण. हे बघा, जय राधे जय राधे जय श्री कृष्ण बोल जय राधे. केक कापू नकोस रे बाबा. आमची कॅन्टीन बंद पडली. ही आमची फेवरेट कॅन्टीन होती माहिती आहे तुला. तुम्ही इथे येता ना चाळीस खायला. इथून वरती राईटला. आता आपण आलेलो आहोत माझ्या गावी, पण माझं घर बंद आहे, कोणी नाही घरी, आणि मी चावी पण नाही आणली बाबांकडून. हे लोक कोण आहेत बघा. इकडे आहे माझं गाव. चला तुम्हाला माझं घर दाखवते. मावशी आहे वाटतं बहुतेक गावी. हो मावशी आहे. घे इकडे. हा समोर माझं घर आहे. आधी आपण मावशीकडे जाऊयात. थांबू बाबा इथे कुठे, नाहीतर स्लीप होईल. श्रेयस मावशी मला गेट लावलंच ते. तू कधी गावीच आहेस तू. हा इकडे माझा घर आहे आणि हा इकडे बरोबर समोर आहे मंदिर. आता घराची चावी नाही आणली आहे म्हणून. हा बघा, हा आहे आमचा छोटंसं घर. जन्माष्टमीला आली ना की येईन इकडे. हा झुळा माझा फेवरेट झुळा आहे. इकडे हा मंदिर मागे. आत्ता नाही जात मंदिरमध्ये, जन्माष्टमीला आलो की जाऊ. आता विद्यापीठमधून कोणतरी माणसं आलेली आहेत, काहीतरी सर्वे करत आहेत बहुतेक. सो आपण आधी जाऊया नर्सरीमध्ये, कारण पाऊस थांबलाय तर पटकन झाडं घेऊन घरी निघून जायचं आहे. हा आमचा इथे वाडा होता, तो आता तुटला आहे आणि इकडे थोडीशी कलमं आहेत लावलेली. हा सगळा काजू इकडे आहे, तो माझ्या आईनी म्हणजे त्या 5 बहिणींना लावलेलं होतं. आता त्याचा इतिहास थोडासा वेगळा झालेला आहे, त्याला पुन्हा वेगळा एक स्वरूप द्यायचं आहे, पण कधी वेळ मिळते काय माहिती. ही माझ्या आजोबांची म्हणजे आईच्या वडिलांची सगळी जमीन आहे इकडे. बघायला गेली तर एक प्रकारे कोकणची राणी हा तर मी असाच नाव ठेवला होता, न विचार करता काही. म्हणजे फक्त माझा जन्म कोकणातला होता, मला परिसर आवडायचा, निसर्ग आवडायचा, म्हणून हा आमचा गदा म्हणून हा नाव ठेवला होता मी. पण खरं तर बघायला गेलं तर एक जर का शोध घेतला तर खरंच मी राणीच आहे म्हणावं लागेल कोकणची. कारण बघायला गेलं तर बऱ्यापैकी जमीन खूप म्हणजे खूप प्रमाणात आमची आहे जमीन, पण ती जमीन काही लोकांनी हडप केलेली आहे. आता तुम्ही म्हणाल हे सगळं ब्लॉगमध्ये कशाला सांगताय वगैरे वगैरे, पण रियालिटी आहे ती खरं सांगायचं झालं तर. ही बघा, ही आहे नर्सरी. गावठी कोंबडी अंडी मिळतील. इथे आलेलो आम्ही लास्ट टाईम झाडं घ्यायला. हॉर्न वाजव. ही बघा, ही सगळीकडे झाडं आहेत. तीच थांबूया. मिरची तर खूपच आलेली आहे. जांभळीची झाडं पण खूप आहेत रे. लाल 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 मिरची दिसते वरती, ढोबळी मिरची.
हो, पालखी आमच्या गावी पण यायची बाबा, आपल्या गावातली पालखी. आता माणसं कमी झाली तशी आता गाव कमी केले फिरवायचे. तेंडली आली, तेंडली पण पिकली. चाफा बी इथूनच घेतलेला, चाफा बैलांनी तोडला होता. तर नारळ हे बघ, हा मी झाड घेऊन गेलेली आहे ऑलरेडी. काय आहे? पारिजात, प्राजक्ता पारिजाताचं झाड आहे हे. वाव. हां, व्हाईट कलरची. हो, हां. वाव, काय सुंदर आहेत. तर स्मेल एवढं भारी येते ना. माझ्या माहेरच्या घरी जुना जो घर आहे तिथे आहे हा झाड. आणि एवढा सडा पडलेला असायचा की बस नुसतं सगळीकडे सुगंध दरवळत असायचा. इकडे काजू बिजूचे रोपटे आहेत, तुम्हाला कोणाला घ्यायचे असतील तर. आंब्याचे रोपटे आहेत तिकडे, सफेद गुलाब आहे, बरीच झाडं आहेत. हे बघा, अनंत, आम्ही अनंतच बोलतो, तुम्ही काय म्हणत असाल. हा सगळा परिसर जवळजवळ माझ्या हातावर मुंगी चढली. तिला मी हवा मारते पण ती उडतच नाही. चिक्कू, जगताचं झाड आहे, पारिजातचं. वाव. तर संध्याकाळ झालेली आहे ना, काही दिसत नाही एवढं. हे बघा केवढी फुलं आहेत. आणि ह्या फुलांच्या खाली सडा पडलेला आहे. केवढा मोठा झालाय बघा. म्हणजे आपण नेलेला झाड आहे लावलेला, तो सुद्धा एवढाच वाढणार. हां ताई, कोणते कोणते कलर आहेत त्याच्यामध्ये? पिंक आहे आणि व्हाईट आहे. दोन्ही कलर दे. झाडं आणि व्ह्यू बघा, काय सुंदर दिसते.